त्या वांगा तर आपण स्वतः तयार केलेली वांगे जे आपण काल साईट बघितले ना त्याच्यावर फोटोज अपलोड करायचे होते. व्हिडिओ टाकायचा काहीतरी फायदा झाला, भाऊ चेंज झाला थोडा. केळाचा खाता फक्त केळा एवढा काय लागत त्यामध्ये. तर नमस्कार मंडळी, मी दुष्यंत दाडा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या डेली व्लॉग मध्ये. तर आज असे 3 कामं होते. एक तर बँकेत जायचं होतं, शॉपिंग करायची आहे आणि आज आपल्या घरात जे वांगे आलेत ते वांगे आहेत ना ते आपल्याला तोडायचे आहेत आणि आज ते फ्राय करायचे. तर पहिला जे काम होतं म्हणजे की बँकेत जायचं ते राहून गेलेलं आहे, कारण ज्यांना आपल्याला बँकेत घेऊन जायचं त्याला झोपलेत. ठीक आहे, मग ते बँकेचं काम आता उद्या होणार. आणि हां, अजून एक काम होतं ते म्हणजे जे आपण काल साईट बघितले ना त्याच्यावर फोटोज अपलोड करायचे होते, त्याच फोटोज काढायचे आहेत आणि त्याचे थोडे व्हिडिओज बघायला लागतील की कसं काय ते वर्क होणार आहे, कसं प्राइसिंग वगैरे. जास्त साईजचं सुद्धा माहीत नाही आहे, सो आपल्यालाच ते यूट्यूबवर वगैरे व्हिडिओज बघून सगळं काही आपल्याला चेक करावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ते प्रोसेस करावं लागणार आहे. अजून एक गोष्ट की ते स्टिकरिंग तर आपल्याला झालं, पण त्या साईटवर असं आहे की स्टिकरिंग अलाउड नाही आहे मे बी ब्रँडिंग करणं, असं मला वाटतं. का तिकडे त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स वगैरे आहेत सगळे. सो पॅकेजिंग फक्त पेपर बॅग किंवा आपण प्लॅस्टिक याच्यामध्ये करतो, त्याच्यामध्येच आपला प्रोडक्ट टाकून आपल्याला करावा लागेल. तर बघूया. असं पण जे मी स्टिकर आणलं ना ते डिपेंड आहे तुमच्या साईजवर. आता त्याच्यात मी जे एक थँक्यूचं स्टिकर बनवलं आहे ते मला एका शीटवर म्हणजे एक शीट 50ला भेटते, त्याच्यामध्ये 33, 36 काहीतरी स्टिकर येतात. तर आपल्याला एक स्टिकर 1.5 रुपयाला भेटतो. जर आपण बल्क क्वांटिटीमध्ये ते स्टिकर घेतलं ना तर आपल्याला ती जी शीट आहे पूर्ण ती आपल्याला 30 रुपयामध्ये भेटते. असं मी म्हणजे त्याच्याशी बोललो की मुझे अगर बल्क में देना होगा तो कैसा, तो बोलला की आपको कम ज़्यादा हो जाएगा. तो ठीक आहे, तर ते तर आपलं होऊन जाईल. आणि आज जायचं आपल्याला FSला शर्ट घेण्यासाठी वाराणसीसाठी. तर काल मी 2 पॅन्ट्स घेऊन आलो, ते मला 450ला पडले आणि आता मी जाणार आहे FSला. माझ्या काकाच्या मुलांनी घेतलेला एक शर्ट मला आवडला, तो खादी टाईपमध्ये आहे, थोडा खादी कापड त्याचा मस्त वाटतं. 300 रुपयाला आहे. सो त्याच्यातलं मी विचार करतोय 3 शर्ट घ्यायचे, व्हाईट थोडा येल्लोइश आणि एक ब्राऊन डार्कमध्ये वगैरे किंवा लेव्हेंडर फेडेडमध्ये वगैरे. सो ते बघूया कसं काय ते. मी पण विसरलो आजची 2-3 कामं. तर आता वाजले आहेत 4. सकाळपासून थोडाफार कामं होतं म्हणून व्हिडिओ बनवता मला नाही आला. सो आता थोडासा मी व्हिडिओ बघतो यूट्यूबला की काय कसं काय त्या साईटचं कसं आपण काय करू शकतात. त्यानंतर मग ते प्रोसेस करू शकतात आणि नंतर आपला फोटो काढायचे. तर त्यानंतर आपण जाऊया वरती करायला काय बोलतात त्याला, वांगे कापण्यासाठी. कारण थोडेच वांगे आहेत, एवढे साईजचे वांगे आलेत, ते कापूया त्याला मग. सो गाईज आता आपले काय बोलतात फोटोज वगैरे अपलोड करून झाले आहेत आणि मी आलो सध्या टेरेसवर वांगे तोडण्यासाठी. तर जास्त नाही आहेत, 2-3च आहेत. नंतर आपण याच्याने ते वांगे घेऊया आणि आज फ्राय करून खाऊया. आणि ते वांगे तोडल्यावर आपल्याला 6:30 वाजता जायचं शर्ट घ्यायला, तर तिकडे जाऊया आपण. हे बघा गाईज, हे आता आपण वांगे कट केले आहेत. अजून आहेत तिथे वांगे बघा दिसतात की. बघा इकडे एक आहे, अजून इथे आहेत, म्हणजे ऑलमोस्ट आहेत. खूप सारे वांगे आहेत इकडे, मला थोडेफार दिसत असतील. इकडे पण आहे, हे बघा दिसतंय का. दिसला का. आता झाल्यात वांगे कट करून. आता हे रात्री यायला फ्राय करून खाऊया आपण. ॲक्च्युली अजून थोडे मोठे झाले पाहिजे, पण पप्पा बोलले की खराब होतील, कीड लागतील, म्हणून त्यासाठी कट करून टाकले. बघूया आता जे बाकीचे आहेत ते त्यांना वाढून दे. सगळ्यांनी ते शर्ट आणलेत, हे बघा इथून FS वरून डुप्लिकेट झारा. आणि वांगे बघा, वांगे फ्राय करायसाठी कापून घेतलेत. खूप बियाणे भरलाय अख्खा वांगे. 3 वांगे घरचे वांगे कटिंग झालेला अशा प्रकारे. आता फ्राय करूया आणि खाऊया. आणि अजून एक आपला जो काम आहे ते आपण करूया. की अजून एक चप्पल आणायचं आहे, ते चप्पल पण घ्यायला जायचं, ते पण करूया.
रोटी आणि बटाट्याची भाजी कसा आहे मग वांगा? मस्त. मिठा जास्त लागलाय. काय बोलतात? मस्त लागतो. काय बोलत आहे त्या वांगात आणि या वांगात काय फरक आहे? फरक आहे खूप असा. जे आपण बाजारातून घेतात त्या वांग्यात आणि आपण स्वतः तयार केलेली वांगे मस्त लागतात. वांगे एकदम सॉफ्ट आहेत खाण्यासाठी, भारी लागतं ते पण घरी झाड लावा. ठीक आहे. आज भाई टी शर्ट चेंज करून आलाय राहुल असतोय. राहुल काय वाटतं तुला? व्हिडिओ टाकायचा काहीतरी फायदा झाला, भाऊ चेंज झाला थोडा. मी याच्या बरोबर होता, तुम्हाला बोला ना याच्या बरोबर चप्पल घेण्यासाठी, आणि बोलतो मला माहितच नाही. मला बोललेला हा मार्केटला भेटते चप्पल, आता का आलं बोल काहीतरी. मस्त वाटतं फ्रेम मध्ये आता येल्लो. हा, येल्लो चांगला आहे ना? काय खातो काय खातोय? काय खातोय? त्याला मग तो पण खायला त्याला राहुल ना काय खातोय? राहुल काय खातोय? पण कर भाई. नाही, राहुल काय खातोय? म्हणजे लाजायचं काय, म्हणजे फ्रूट आहे ते, फ्रूट आहे. दाखव लवकर काय खातोय? आवडा खातो आवडा दातोय. जाऊ तू बड्डेला गोरी काय खातोय? भाई केळाचा खातो फक्त केळा, एवढा काय लाज आहे त्यामध्ये. त्याला काहीच भेटूया आता उद्याच्या डेली ब्लॉग मध्ये. बाय बाय.